कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत हार्मोन बाबा। आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। हार्मोन बाबा संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला परिचित असे हार्मोन बाबा आपल्याकडे आलेले आहेत। यांच्या भक्तांची संख्या लाखांमध्ये झाली आहे। या देशांमध्ये मूर्खांची संख्या कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी मला वाटतं हा पुरावा पुरेसा आहे, असं नाही का? एक मिनिट, तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे। बोलण्यासाठीच मी तुम्हाला बोलवले, पण त्या अगोदर जनतेला मी स्पष्ट करून सांगणार आहे की 5 वर्षापूर्वी सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे निलंबित झालेले हे बाळकृष्ण पगारे आज हार्मोन बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत। 5 वर्षापूर्वी एक पानाची टपरी घेण्याची यांची ऐपत नव्हती, पण आज यांचं पान अलाहाबाद वरून दररोज विमानाने येतं दररोज। हे बघा, मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो, जनता बघतीये, जनता ऐकतीये। मला फक्त तुम्हाला एकच विचारायचंय, हार्मोन बाबा हे नाव कसं काय घेतलं? मी नाही ठेवलं, माझ्या भक्तांनी ते ठेवलं। माझा एक भक्त होता, त्याला हार्मोनचा प्रॉब्लेम होता। डॉक्टरने सांगितलं काही होणार नाही। मी त्याला सांगितलं पालीला न मारता त्याचं शेपूट आण, ते लिंबाच्या झाडाखाली फूट, त्याच्यावर 11 उदबत्त्या लाव आणि त्याची राख तुझ्या अंगाला लाव। त्या भक्तानं तसं केलं आणि त्याचा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला। मग तो सगळ्यांना सांगत सुटला की बाबांमुळे माझा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला आणि त्या दिवसापासून लोक मला हार्मोन बाबा म्हणायला लागले। तुमचं असं म्हणणं आहे की 145 बायकांना तुमच्यामुळे मुलं झाली। काय केलं एक्झॅक्टली तुम्ही? काही नाही, सोपं आहे। त्यासाठी काही मंत्र आहे, पूजा करावी लागते। काय आमच्याकडे अशी एक स्त्री आहे की जिला मूलबाळ नाही, तर तुमचे मंत्र म्हणा, पूजा करा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, ध्यानात ठेवा। नाही ते म्हणजे असं कुठे नाही आम्ही करू शकत। त्यासाठी काही स्थळ आहे, वेळ काळ आहे। माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। अर्थात तुमच्या या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर उपकारच होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठल्या तारखेला पडेल? 9 तारीख। प्रेक्षकांनी ऐकलं असेल की महाराजांनी ध्यान लावून पूर्ण विचारपूर्वक जाहीर केलेलं आहे की 9 जूनला महाराष्ट्रात पाऊस पडेल। आज 2 जून आहे। आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आज, म्हणजे 2 जून रोजी। आपण रोकठोक मध्ये इथे आलात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, याबद्दल मनापासून धन्यवाद। तेव्हा मंडळी, पुढच्या आठवड्यात भेटूया याच वेळी याच ठिकाणी रोकठोक मध्ये। काय वाट लावली तुम्ही आमची? काय म्हणजे आमची बोलती बंदच करून टाकलीत? बाबा, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे। आता पुढच्या महिन्यापासून ताजी बातमी आमच्या चॅनलवर तुमची बाजू तुम्हीच मांडणार आहात ना? म्हणजे असं की तुमच्या आशीर्वादानं अध्यात्म्यावर आमचे कार्यक्रम सुरू राहणार। रोज अर्धा तास दिसणार तुम्ही। हा, फार पैसे द्यायला लागणार नाहीत। अर्ध्या तासाचं मला वाटतं फार तर म्हणजे अगदी फार तर डोक्यावरनं पाणी 5 लाख रुपये। 5 लाख? हा, आता गेलेले अब्रू परत मिळवायचे असेल तर खर्च करायला लागतील ना। आणि एकदा तुम्ही टीव्हीवर दिसायला लागला तर 5 लाखाचे 50 लाख व्हायला किती वेळ लागणार आहे? माझी हिऱ्याची अंगठी आणली असेल ना? हो, आणले ना। हा, पण काय हो, लोकांसमोर आम्हाला बंधू म्हणता आणि आमचीच अंगठी वापरता? हा, काय बाबा, आम्ही मीडियावाली माणसं, म्हणजे माध्यम असतो ना। जे जगामध्ये घडतंय ते लोकांसमोर मांडायचं। आता त्यातून ज्याला जे घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं, ज्याला सोडून द्यायचं त्यांनी सोडून द्यावं। शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्हाला जे घ्यायचंय ते आम्ही घेणारच ना। बघा, फिट आहे एकदम। झाली ना? हो हो, चला निघतो आम्ही। हो हो, या। अरे अभि, आपल्या खानदानामध्ये कोणीही पत्रकारिता केली नाही। आपण लोकांवर लिहित नाही, लोक आपल्यावर लिहितात। हो बाबा, मी तो लिहिणारा पत्रकार वगैरे नाही आहे। अहो, मी न्यूज रिपोर्टर आहे चॅनलवरचा। मी टीव्हीवर बोलतो। कधी बोलतोस? अरे, जेव्हापासून तू जॉईन झालायस ना, तेव्हापासून मी एकही बातमी तुझ्या टीव्हीला ऐकली नाहीये। ए, कपरा. हो आई. नुकसान त्यांचं आहे आणि तसंही खूप वाईट चॅनल आहे ते। सोडणारे मी ते। एक नवीन चॅनल आले, तिकडे इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे मी उद्या। त्याचीच तयारी चालू आहे, त्यामुळे प्लीज जरा कोणी मला डिस्टर्ब करू नका। अरे, चॅटिंग करणं म्हणजे काय तयारी करणं असतं? बाबा, आय एम नॉट चॅटिंग, आय एम डिस्कसिंग। नो, यू आर डिस्गस्टिंग। सदेश, अरे राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? एका महिलेवर बलात्कार होतो, तो जंगलात होतो किंवा निर्जन स्थळी होतो किंवा रात्री होतो, हे आपण समजू शकतो। पण एका महिलेच्या घरात घुसून थेट बलात्कार होतो, काय चाललंय का आपल्या या राज्यात? कॅमेरामॅन सतीश के साथ रिपोर्टर पांडे, आजची बातमी ताजी बातमी। जंगलात ठीक आहे, निर्जनी ठिकाणी ठीक आहे,
कोणी रिपोर्टर केलं रे तुला हा? तू काय बोलतोस कळतं का तुला? संध्याकाळ ही काय बलात्कार करण्याची वेळ आहे का असा प्रश्न विचारलास तू? बरोबर आहे ना सर, रात्री ठीक आहे, संध्याकाळ म्हणजे वेळी ऑड टाइम. अरे अक्कल आहे का? काय बोलतो कळतं का तुला? याचा अर्थ रात्री केलेला बलात्कार हा माफ असतो असं म्हणायचं का तुला? असं नाहीये सर. मी त्या PSI ला फोन केला, तो मला म्हणाला ही बाई खोटारडी आहे, तिच्यावर बलात्कार झालेलाच नाही. हो सर, मला पण आताच कळलं काय हॉरिबल बाई आहे. अरे मग हे कळण्या अगोदर तू बातमी केलीसच कशी? ओ बाई स्वतः सांगते माझ्यावर बलात्कार झाला तर आणखी चौकशी काय करणार. बाई काय वेडी आहे का? सर, तिला नगरसेवक व्हायचंय आणि प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी ती करतच असते. आता बघा ना सर, दिवसभर आपण सुद्धा तिला पब्लिसिटी दिलीच ना. लाज नाही वाटत? एवढी मोठी खोडचूक केली आणि अभिमानानं सांगतोस या करतोस? ते सगळं माझ्या बायकोमुळे होते. आता घरी येताना मिशी कापून ये नाही तर घरात घेणार नाही असं मला म्हणाली आहे. आता मिशी कापून कसं काय दिसेल मी सर? बघा गेट लॉस्ट. ठीक आहे, काय झालं? हात अडकला. हा? इराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच जरा पजेसिव्ह आहे. तिच्या जन्माच्या वेळची गोष्ट सांगतो. बायकोला कळायत होत्या म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो, तर ती खूप ओरडत होती. मी एवढा भडकलो, म्हणालो शांत बस जरा, घरात नवीन बाळ येते आणि असं काय घरातलं कोणी मेल्यासारखं ओरडतेस. बायकोच ती, तिने ऐकून घेतलं आणि इरा जन्मताच. इराला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवलं रे मी, त्यामुळे ती कोणाकडे काम करणार ही गोष्टच सहन होत नाही. तिचा हट्टच आहे तर. डोंट वरी करून कर, तू मुलीची अजिबात काळजी करू नको. तुझी मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. अरे पण तू माझ्यासारखा नाहीस ना. मला अजूनही प्रश्न पडतो, तू चॅनलचा एडिटर कसं काय झालास? अरे लहानपणी तू बापाला पाणी द्यायचे सुद्धा 50 पैसे घ्यायचास, मग तू कसं काय पत्रकारितेसारख्या प्रामाणिक क्षेत्रात आलास? अरे जमाना बदललाय, आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आलाय. त्यामुळे निवडताना तुम्ही किती बुद्धिवान आहे त्याचा विचार केला जात नाही, तुम्ही किती स्मार्ट आहात त्याचा विचार केला जातो. तू काळजी करू नको. इरा सिलेक्ट झाली म्हणून समज, इट्स माय वर्ड. नाही, असं नको. तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्या, योग्य असेल तर तुम्ही तिची निवड करा. मी तिचा वशिला लावत नाही. अरे वशिला लावल्यानं काय फरक पडायचा आहे? तू मला सांग, आजकाल राष्ट्रपती व्हायला सुद्धा वशिल्याची गरज लागते. हो, जो पक्षाच्या जवळचा तो राष्ट्रपती. नाही, पण ते इराच्या बाबतीत तसं व्हायला नको. कोणत्या नटाला कोणती नटी आवडते, कोणत्या नटीचं किती वजन वाढले हे शोधून काढणारी पत्रकार तिला होऊ द्यायचं नाही. परवा तुझ्या चॅनलची बातमी बघत होतो, काहीतरी त्या पार्वतीच्या डोळ्यातून पाणी येताना दाखवलं तुम्ही. हो, ती न्यूज मात्र फार गाजली हा. लाज वाटली पाहिजे साल्यानो. पार्वतीच्या डोळ्यात पाणी, साईबाबाच्या फोटोत अंगारे. हा, ही काय बातमी? किती किती मूर्खात काढता रे लोकांना तुम्ही. अरे पत्रकारिता म्हणजे धर्म म्हणतात लोक. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, समाज जागृतीसाठी असते पत्रकारिता, आणि तुम्ही काय धंदा चालवला त्याचा? आलो मी आलोच, जस्ट आलोच. हा, काय झालंय, बुलेटिनची वेळ झाली आहे, मी आता तुर्तास फोन ठेवतो. तुझी मुलगी सिलेक्ट झाली असं समज, करून कर. डोंट वरी अबाउट हर. ओके, चल मी फोन ठेवतो. चल बाय 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 बाय. अरे पळ रे साला, भेटल्यावर दाखवतो तुला. रोलिंग आहे? हा, रोलिंग. हां, सांगा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय सांगू? नाही म्हणजे तुमच्या मनात काय आहे ना ते सांगा. खरंच सांगू सगळं? हो. अरे बोल. बोला. अहो बोला ना. अरे पैसे दे, पैसे. हां, हां. राहू द्या. बोला. आता तरी बोला. अहो बोला ना, मगाशी एवढं बोलत होता ना, आता बोला की. अरे काय हे घे. 1000? अरे दे. बोलेल बघा. दिवाण साहेब म्हणजे हा बोलतायत हा. मला सांगा, तुमचं दिवाण अंकलशी बोलणं झालं? झालं ग, तो फार अवघड आहे म्हणतोय. मला सांग, या चॅनलला जर तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील? तर मी जीव देईन, बाकी काही करणार नाही. मी एवढी तयारी केली आहे, एवढे कष्ट केलेत, एवढी मेहनत घेतली आहे, ती काय घरी बसण्यासाठी? आणि पप्पा, तुमच्या बंदुकीच्या बिझनेसमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. माहिती आहे. हे बघ, मी दिवाणशी बोललोय, त्याला म्हटलंय की इंटरव्ह्यू प्रामाणिकपणे घे. मी तुझ्यासाठी वशिला लावू शकत नाही, पण तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. दॅट्स इट. आय एम प्राऊड ऑफ यू. चला जेवा, आता थंड होते. तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल.
तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल. एवढा काही खास नाहीये माझा आवाज. ते मी ठरवणार. मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मी तुझा आवाज माझ्या कानात साठवून ठेवीन. ओ ओके, तुझा नंबर दे. ठीक आहे, माझा नंबर हा घे. पण तू खरंच फोन करणार आहेस? हो, पण आज नाही, उद्या. उद्या? उद्या का? कारण उद्या काहीतरी स्पेशल आहे. मी तुला उद्या एक गुड न्यूज देणार आहे. जस्ट प्रे फॉर मी. उद्याचं माझं काम झालं ना तर मी खूप खुश होईन. खरं तर उद्या माझ्यासाठी पण खूप महत्वाचा दिवस आहे. ऑल द बेस्ट. थँक्स अँड सेम टू यू. ओके बाय. मिस यू. मिस यू टू. पोरगी जामच सिरियस झाली. गळ्यात पडतीये बहुतेक. हरकत नाही, टाइमपास करायला काय जातं. तसंही माझ्याकडे टाइमपास करायला खूप वेळ आहे. म्हणजे लवकरच तिला खरं नाव सांगावं लागणार आहे. न्यू फ्रेंड रिक्वेस्ट. राजकुमारचा मूड एकदम मस्करीचा आहे. बट शी इज व्हेरी सिरियस अबाउट दिस. डे टू डे ती खूप सिरियस होत चालली. काय वाटतं तुम्हाला? इज इट बिगिनिंग ऑफ लव्ह?